मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर हजारो महिलांनी धुळे शहरामध्ये फॉर्म भरले। जिल्ह्याचा जर विचार केला तर 2,72,000 महिलांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत। त्यापैकी 2,65,000 महिला या पात्र झालेल्या आहेत। मात्र अनेक महिला अद्यापही पात्र झालेल्या नाहीत, कारण आपण बघू शकतो की या ज्या बँका आहेत, या बँकेच्या मुख्य शाखेमध्ये या महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। या महिलांचे केवायसी झालेले नाहीत। अनेक ग्रामीण भागातल्या महिला देखील या ठिकाणी मुख्य शाखेच्या सेंट्रल बँकेवर आलेल्या आहेत। अनेक ग्रामीण भागांमध्ये मुख्यतः या बँकेतून सांगितलं जातं की मुख्य बँकेमध्ये जाऊनच या ठिकाणी केवायसी होईल। खरं तर त्याच बँकेच्या ठिकाणी हे केवायसी झालं पाहिजे। अनेक ग्रामीण भागातल्या पिंपळनेर, साक्री, शिंदखेडा या भागातल्या महिला ज्या आहे या ठिकाणी सेंट्रल बँकेमध्ये येत आहेत आणि शहरातली आणि ग्रामीण भागातली मोठ्या प्रमाणाची गर्दी या ठिकाणी महिलांची झालेली आहे। अनेक प्रकारे या महिलांना त्रास होतो। पावसाळ्याचे दिवस आहे, उकडता आहे आणि त्याचबरोबर कुठलीही सुरक्षा नाही, त्यामुळे अनेक महिला या ठिकाणी गर्दी करतायत। तरी या ठिकाणी शासनाच्या वतीने 4 ते 5 केंद्र सुरू करावेत। त्याचबरोबर ग्रामीण भागात देखील बँकेंना आदेश द्यावे की त्याच ठिकाणी ते केवायसी झाले तर या महिलांना सोयीस्कर होणार आहे। ही जर सरकारने दखल घेतली तर नक्कीच अनेक महिलांना याचा फायदा होऊ शकतो। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।